साथ देईल तुला. भाग 23. गॅस्ट असावा एक कधीच न भागणारी तहान स्वप्न दाखवणारा प्रवास, जरा वेळ स्थिरावून पुन्हा पुन्हा नवीन ओढ लावणारा. नो मॅटर हाऊ होपलेस, पण ती क्वेस्ट जागृत ठेवायची. बोर्डम रुटीन लाईफच्या कधीही नमोहरम न होणाऱ्या शत्रूला हरवता आलं पाहिजे. जग वास्तव आहे तसं बघण्यापेक्षा त्याला लॅर्गर दॅन लाईफ बघता आलं पाहिजे. स्टुपिडिटी करता यायला हवी. थोडा वेळ का होईना प्रवाशाला बिनधास्त डॉन किहोतेने बनता आलं पाहिजे. का आपल्याकडे टुरिस्टम, ट्रिप, ट्रॅव्हल ह्या गोष्टींना एकाच फ्रेममधून पाहिलं जातं. कुठल्याही फेमस स्पॉट आठवा, तिथल्या क्लिशे गोष्टी अनुभवण्यातच लोकांना ट्रिप पूर्ण झाल्याचं समाधान असतं. लग्नमुहूर्ताच्या महिन्यानंतर तर प्रत्येक स्पॉटवर लाल चुडियांना सिंदूर आणि शॉर्ट्स घातलेल्या स्वागवाल्या नववधू आणि तिच्या मागे कॅमेरा घेऊन फिरणारा नवरा. क्लिशे. रेस्टॉरंटवर स्विमिंग, कॅरम, चेस, अंताक्षरी टाईप्स खेळ खेळणाऱ्या फॅमिलीज. क्लिशे. ह्या टुरिस्टमध्ये प्लेसेसकडे पर्याय नाहीये. निसर्गाकडे देण्यासारखं आणि आपल्याकडे घेण्यासारखं खूप काही आहे, पण आपण निवडतो ते फक्त क्लिशे. कॉफी लिहिण्याअगोदर आपल्या प्रोजेक्ट साईटला आपण काही दिवस राहून आलो. काही रेफरन्स बुक्स वाचले, साहित्य वाचलं आणि एक लक्षात आलं की आपण पर्यटन ही संकल्पनाच वेगळ्या लेवलवर नेऊ शकतो. का नेहमी तीच टॅगलाईन? निसर्गाच्या कुशीत निसर्ग साथ घालतो, मायेच्या हिरव्या पदरात अँड ऑल का नको ना तेच ते. त्यापुढे जाऊया की जरा. रिसर्च दरम्यान वाचलेलं एक एक्झाम्पले देतो. रात्र वापक्षी मिक्स नाईट जारबर्ड हा ज्या पद्धतीने आवाज काढतो त्याच्या कित्येक कथा कल्पना आहेत. चितमपल्ली यांची खास लिहिलेले रेफरन्स म्हणजे जे प्रेमिक भेटू शकले नाही त्यांचे सोल म्हणजे हा रातवा पक्षी आणि ते एकमेकांना रात्रभर साथ घालत असतात. आपल्याला प्रोजेक्टजवळ अशा जागा निवडता येईल जिथे असे रेफरन्स घेऊन लव्ह पॉइंट्स बनवता येईल. तिथल्या कितीतरी आदिवासी स्थानिक लोकांना पक्ष्यांचे उभेहून आवाज काढता येतात. त्यांना टिकाऊ नैसर्गिक रंग बनवायचा ज्ञान आहे. त्यांची संस्कृती वेगळी आहे. त्यावर रिसर्च करण्यासाठी रिसर्चला प्रमोट करता येईल. त्यांच्या लोककथा विलक्षण आहे. रायटर्ससाठी रायटिंग पॉइंट्स बनवता येतील. अजूनही बरंच काही. फक्त हवी आहे ती इनर क्वेस्ट. सो डॉन मधला हा यात्रिक आपण एजन्सीवाल्यांशी समजून घ्यायचंय तर आपल्या सर्वसामान्य टुरिस्टला टुरिझमची क्वेस्ट समजावून सांगायची. ट्रॅव्हल क्वेस्ट हा सामान धागा घेऊन 3 लेवलवर स्क्रिप्ट असणार आहे. स्टेट, नॅशनल अँड इंटरनॅशनल टुरिस्ट. त्यावर मीटिंग इनलाईन आहे. ह्या ट्रॅव्हल क्वेस्टवर अगोदर रिसर्च ऑनलाईन्स होतील. क्लायंटला पहिला ड्रॉप प्रेझेंट होईल, मग नेक्स्ट स्टेप. धिस इज अ ट्रॅव्हल क्वेस्ट. थँक्स गाईज. आपली शेवटची स्टाईल दाखवून झाल्यावर त्याने प्रतिसादासाठी सर्वांकडे पाहिले. टाळ्यांचा कडकडाट झाला. त्याच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं. व्हॉट ए लवली आयडिया ऋषी. ए ट्रॅव्हल गेस्ट. इंटरनल ट्रॅव्हल गेस्ट गाईज. लेट्स स्टार्ट ओवर वर्क विथ धिस गाईज. हा आपला विजनरी प्रोजेक्ट आहे. हे मॉडेल जर पॉप्युलर झालं तर नेक्स्ट टुरिझम प्रोजेक्ट आपलेच असतील. वेळ कमी आहे, सो स्टार्ट इट. आतापासूनच समजलं. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे मी पुणे शाखेतून तात्पुरत्या स्वरूपात आमच्या नवीन टीम सदस्याची ओळख करून देतो. मिस रश्मी. अचानकपणे नाव पुकारल्यात गेल्याने रश्मी जरा भांबावून गेली आणि जरा घाबरतच उभी राहिली. सर्वांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. बऱ्याच वेळापासून तिला बघायला कसरत करणाऱ्या काही नजरा पटकन तिच्याकडे वळल्या. तिने सर्वांना हसून प्रतिसाद दिला. पहिले 3 महिने रश्मी कृषींच्या टीममध्ये सामील होईल आणि त्यांना पोस्ट आयडिया रिसर्चमध्ये मदत करेल. त्यानंतर ती सेवा विभागाला मदत करेल. तिने मान डोकावली. क्लायंट सर्व्हिसमधल्या काहींना आनंदाने डोळे मिचकावले. मीटिंगनंतर मिनल रश्मीला पर्सनली भेटली आणि नवीन कामासाठी शुभेच्छा दिल्या. तिचं प्रपोजल युनिक होतं हे देखील सांगायला ती विसरली नाही. रश्मीची वेगवेगळ्या टीम हेड्सची ओळख करून दिली. तिला मगांपासून आलेलं दडपण जरा दूर झालं.
मोनासोबत कंपनीच्या अजून काही इंटरेस्टिंग सेक्शनची ओळख करून झाल्यावर तिने ऋषीच्या टीमसोबत कामाचं स्वरूप समजावून घेतलं. स्वतःसाठी जरा वेळ चढून खिडकीजवळ मचणासारखी जागा होती ती तिने निवडली. असंच बाहेर आपल्याच विश्वास धावत असलेलं शहर आणि मनात तितक्याच वेगाने धावत असलेले विचार. मन धावतंय धावतंय पण पोचायचं कुठंच नाहीये. प्रवास फक्त प्रवास. आजच्या प्रेझेंटेशनने एक प्रवास आयुष्यात काय देऊ शकतो आणि आयुष्य कुठे नेऊ शकतो याचा वेगळाच आयाम, एक वेगळा विचार तिने अनुभवला होता आणि तिच्या मनात तो प्रवास रुंजी घालायला लागला. त्याच्यासोबत अनुभवलेली आयुष्य सुंदर स्थिर असावं असं वाटणारी क्वेस्ट, प्रेमाच्याही पलीकडे आयुष्याला गरजेची असणारी सोबत. पण तिने सावरलं स्वतःला. बऱ्याच वेळा पावलं फक्त चालतात, काही वाटा कुठेच जात नाही. संग्राम, किती दिवस झाले रश्मीला मुंबईला जाऊन, पण तू एकदाही तिला फोन केला नाहीये. ती ठीक नाहीये संग्राम. खरंच तू सगळं संपवलंय तुझ्या बाजूने. रश्मीचा विषय संग्रामने बंदच केल्यासारखा होता. पण अभयला ही घुसमट सहन होत नव्हती. अभय, तुला जरा जास्त माहिती असते तिच्याविषयी, असं नाही वाटत तुला? अरे हो, होणारा जिजू आहेस ना तिचा, सो लाडकी मेवणी सगळं सांगत असेल नाही का? संग्राम उपहासाने हसत म्हणाला. संग्राम, मी तुला खूप वेळा सॉरी म्हटलंय. ते रफ पेजेस तुझ्या स्टोरीचे होते हे मला खरंच माहीत नव्हतं रे. मी जाणून बुजून का करेन हे? ब्रो चिल. त्या स्टोरीनं पेपर्सचा ब्रेकअपशी काहीही संबंध नाहीये हे मी तुला खूप वेळा सांगितलंय. मग प्रॉब्लेम काय आहे संग्राम? ती अल्लड आहे रे अजूनही. तू समजून घे ना. आणि यार, एक चूक तर माफ करूनच शकतो ना तू, आणि तुझी पण चूक आहेच की. ते काही नाही, तू ह्या रविवारी मुंबईला जा आणि तिला भेट. एकत्र वेळ घालवा, एकमेकांना समजून घ्यायचा प्रयत्न तरी करा. प्रेम असं संपत नसतं रे. कमाल आहे, आजकाल सगळेच सद्गुरू झाले, प्रत्येक जण लेक्चर देतोय. पण काय आहे ना अभय, मी सुद्धा काहीतरी अपूर्ण राहिलेलं काम करतोय. अगदी खोटं, उसनं हसत तो म्हणाला. म्हणजे 2 days बिफोर सायली सी प्रपोज मी. आहे की नाही गंमत? ती मला म्हटली की तिने आणि जयने आमच्यात गैरसमज निर्माण करायचे खूप प्रयत्न केले. इवन गोव्याचा प्लॅन पण सॅमला हाताशी धरून त्यांनीच फ्लॉप केला. पण हे सगळं तिने केवळ माझ्यावर असलेल्या प्रेमासाठी केलं आणि माझ्याशिवाय ती कुणालाही तिच्या आयुष्यात इमॅजिन देखील करू शकत नाही. सो खूप उशीर होईल त्या अगोदर मला तिने स्वतःहून प्रपोज केलं. मग तू काय उत्तर दिलंस? अभय आश्चर्याने म्हणाला. अभय, मी का नकारू तिचं प्रेम? मी तुला मागेही म्हटलं होतं, पहिलं लव्ह यू मुलींकडूनच यायला हवं, कारण ती तिच्या प्रेमाच्या बाबतीत शुअर असते. मी सायलीसाठी प्रायोरिटी आहे आणि खरं सांगू, आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्यापेक्षा जो आपल्यावर प्रेम करतो त्याला निवडावं हा असा स्तंभलूर आहे, हो ना? संग्राम, काय करतोय तू? अरे, ह्या तुझ्या फ्रेंड्सने तुमची रिलेशनशिप संपवली तरी तू हे म्हणतोय? कमाल आहे राव. तू विसरून शकणार ना आहे का रश्मीला? का तू सायलीचं तुझं आणि रश्मीचंही आयुष्य खराब करतोय? रश्मीचं? अभयकडे बघत तो अगदीच बराच वेळ उपहासाने हसत राहिला, इतकं की डोळ्यात पाणी जमा झालं. नंतर थोडं शांत होत थेट अभयच्या डोळ्यात बघत तो म्हणाला. अभय, शांततेत भेट एकदा रश्मीला, कबीरचा विषय काढ आणि फक्त तिचे डोळे वाच. अभय, मी लेखक आहे. समोरच्या व्यक्तीचे भाव अगोदर हृदयावर कोरतो, मग ते पानांवर उमटतात. माझं प्रेम लिखाणासाठी स्वार्थी झालं असेल, पण रश्मीचे डोळे जे बोलतात ना अभ्या, तो शब्द न शब्द समजतो मला. एका अनोळखी व्यक्तीच्या सहवासात तिला जो ठहराव गवसवला तो ना माझ्यासोबत कधीच नव्हता. मी फक्त तुझा आहे ह्या वाक्यातील जाणीव तिच्या हृदयापर्यंत पोहोचली असेल म्हणून तर तो तिच्या ओठांपर्यंत. तो बोलता बोलता थांबला. त्याने डोळे पुसले. संग्राम, एकदा त्या प्रसंगाच्या पुढे जाऊन विचार कर ना. कम ऑन यार, तुमची न्यू जनरेशन ह्या गोष्टी, आय मीन लेट इट बी यार, प्लीज. तू एकदा संग्रामच्या पाठीवर हलकेच थोपटत तो बोलत होता, पण त्याला थांबवत संग्राम म्हणाला. अभ्या, लेट इट बी चा विषयच नाही. मी नाही विसरू शकत, अजिबात नाही. दॅट्स इट. मी असाच आहे. तुला खरं सांगू का, मी रश्मी वाचलीये. माझं स्टोरी कॅरेक्टर म्हणून तिच्याविषयी माझा अभ्यास पक्का आहे. ती कबीरच्या प्रेमात आहे. इथे मला समजावत बसण्यापेक्षा तिला जे काही कबीरबद्दल वाटतंय ना ते प्रेम आहे हे तिला समजावून सांगा. ती सगळं नकारते कारण तिलाच विश्वास बसत नाहीये की माझ्या प्रेमात असताना कबीर तिला आपलासा का वाटला.
त्याची सोबत हवी हवीशी का वाटली? तुम्हाला कळत कसं नाही यार? तो वैतागून बोलला. संग्राम, मग तुमचं प्रेम खोटं होतं का? काहीसा वैतागत अभय म्हणाला. प्रेम खरं खोटं नसतं रे कधी. तो प्रवास असतो, त्याला डेस्टिनेशन मिळत नाही तोपर्यंत तो अव्याहतपणे चालू असतो. ही माझी फिलॉसॉफी आहे. मी म्हणत नाही आमच्यात प्रेम नव्हतं. प्रेम होतं, जरूर होतं, पण ट्रस्ट कमी पडला यार. मी सतत तिला संभ्रमात ठेवलं. खरं तर तिला एका भक्कम मानसिक आधाराची गरज होती, पण मी माझ्याच कथेच्या विश्वात एवढा गुंतलो की तिची मानसिक घुटमट होते, परतवडं होते, ह्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं. इतकं प्रेमात असल्यावर मला सोडून जाणार कुठे आहे, हा फाजील आत्मविश्वास होता यार मनात, म्हणून कथेलाच पूर्ण न्याय देत होतो. त्यात तिच्या इमोशन्स मी कन्सिडरच केल्या नाही. मी पण चुकलोय हो ना, मान्य करतोयस ना तू? मग ती चूक सुधार ना यार. ती देखील माफी मागेल. माफ करून द्या एकमेकांना. कम ऑन, विषयच नाही. ब्रो, तुला कळतंय का? ती कबीर सोबत खुश राहील. मी शब्दच प्रेम करण्यासाठी रश्मीला स्वतःहून निवडलं होतं. इथे प्रेमाने स्वतःला कबीरला तिच्यासाठी निवडले. फरक आहे यार. अभ्या, मी सुद्धा काही दिवसांपासून बरोबर चूक, खरं प्रेम, खोटं प्रेम या सगळ्या गुंत्यात अडकून पडलो होतो. पण आता हसू येते त्या विचारांवर. प्यार में धोका अँड ऑल असं काही नसतं रे. काहीतरी कमतरता असते जी पूर्णत्व शोधते. आपण आपल्याला माहीत असलेल्याच कसोट्या लावतो प्रेमाला, पण ते तर न बोलता आपलं काम हळुवारपणे करत असतं. मी सायलीचं प्रेम आता नकारू शकत नाही अभय. ही साथी यासाठी सोनाली शोधताना सायलीचाही ऑप्शन मी ठेवला होताच, पण रश्मी इतकी सुंदर आहे की चॉईस ठेवली तर कुणीही तिलाच पसंती देईल. माझंही तसंच काहीतरी झालं. तिचं प्रेम कळतं असूनही मी नाकारत राहिलो तिला. आता तिचं तरी प्रेम पूर्णत्वाला जाऊ दे. वेड्यासारखं प्रेम करते ती मुलगी माझ्यावर, अगदी पहिल्या भेटीपासून. त्याचा आवाज कमालीचा जडावेला होता. ह्याला काय अर्थ यार? हे ब्रेकअप म्हणजे कम्प्लीट मॅडनेस आहे. नाही, हे प्रेम आहे. संग्रामने दाटून आलेल्या हुंदका आवरत अभयला मिठी मारली. संग्राम, नको ना प्लीज. खूप उशीर झालाय रे अभय आता. प्रेम होणं खूप सोपी, गोड आणि ऑब्वियस गोष्ट असते, म्हणून त्याला आपण खूप लाईटली घेतो. कमिटमेंटच्या नावाखाली गृहीत धरायला लागतो. मला नाही सांभाळता आलं माझं प्रेम. अभय, ही लव्ह स्टोरी मी सुरू केली होती ती मी माझ्या पद्धतीने संपणार. कधी कधी आयुष्यात आपल्या साथिया कोण आहे हा प्रश्न सुटतच नाही, आणि तो तसाच अनुवृत्तीत ठेवला की मग इतर प्रश्न सहज सुटतात. संग्राम, अभयला गहीवरून आलं. त्याची समजूत काढायचा तो परोपरीने प्रयत्न करत होता. अभय, बस आता, एकही प्रश्न नकोय. मी उत्तर द्यायला बांधील नाहीये. मी बोलेन रश्मीसोबत. डोंट वरी. कथेतून व्यावहारिक आयुष्याकडे जेव्हा प्रेम यायला लागतं, खरं तर प्रेमाचा प्रवास तिथून सुरू होतो. त्याआधी ते फक्त स्वप्न असतं. गोड गुलाबी, फक्त स्वप्न. कसं चालू आहे काम? कसं वाटतंय मुंबई? रीमा रश्मीच्या केसांना तेल लावत होती. ताईचा प्रेमळ स्पर्शाने कामाचा ताण हळूहळू विरत जातोय ह्या भावनेने ती डोळे बंद करून बसली होती. ताई भेटायला येणार असलेला वीकेंड किंवा तनुप्रियाशी तासनतास फोनवर बोलणं म्हणजे तिचा वीक पॉइंट होता. काम खूप आहे ग ताई, मी तर अजून शिकते. उद्या 2 रिपोर्ट सबमिट करेन, तेव्हा कळेन बरोबर काम चालू आहे की नाही. रश्मीला अजूनही नवीन पोर्टफोलिओ अंगवळणी पडला नव्हता. आयुष्यात झालेल्या प्रचंड मानसिक उलथापालथीने रश्मी कोमेजून गेली होती. एरवी उत्साहाने एकदम सरसडत असायची ती. तिला जरा बोलतं करायचा, हसतं खेळतं करायचं प्रयत्न रीमा, तनुप्रिया आणि आता मोनाचाही असायचा. तिच्या मनात नेमकं काय चालू आहे याचा थांग लागणं कठीण असायचं, म्हणून तिला बोलतं करण्याचा प्रयत्नात ती होती. आणि तुझी रूममेट मोना, हाऊ इज सी? खूप कूल आहे ग ती, एकदम बिंदास, गपिष्ट एकदम. तिच्या त्या नाशिकच्या गंगेत्र्या त्र्यंबकेश्वर देवळाली कॉलेज जरोटाच्या गप्पा ऐकताना मजा वाटते यार. छान ट्युनिंग जुळतंय आमचं. ती आली नाही अजून रूमवर? रीमाने काळजीने विचारलं. अगं, आज डिनर प्लॅन होता ऑफिस फ्रेंडचा, तिकडे गेलीये, येईल इतक्यात. तुला नव्हतं इन्व्हाइट केलं होतं ग ताई, पण मला आताशा ह्या पार्टी मस्ती नाही आवडत. शांतत चांगली वाटते, एकांत चांगलं वाटतो. नकळत रश्मी बोलून गेली. रीमालाही हाच धागा पकडून तिच्याशी बोलायचं होतं. रश्मी, संग्रामचा फोन वगैरे आलेला का? अभय म्हणला. मला की संग्राम?
फोन करणार होता तुला. काल रात्री आलेला. बराच वेळ बोललो. अगदी शांततेत बोलत होता. काय म्हणतेस? काही वर्कआउट होईल मग? तो यापूर्वी फोन करायचा ना ताई, तेव्हा अगदी त्याच्या कानात बोलते एवढा जवळ वाटायचा. आणि काल त्याच्या बोलण्यात इतका परकेपणा होता की मी त्याच्या इतक्या जवळ होते हे खरंच वाटत नव्हतं. आता कधी फोन करणारच नाही अशी शंका यावी इतकं सगळं एकदमच सांगून मोकळा झाला. असं काय सांगितलं त्याने? सायली आणि तो दे आर मूव्हिंग टुगेदर. काय? रीमाला जे ऐकलं ते खरं वाटेना. हो ताई, सायलीने तिच्या सगळ्या फिलिंग्स त्याला सांगितल्या. त्यासाठी ती किती पॉझिटिव्ह आहे हे पण सांगितलं. हे देखील मान्य केलं की तिने आणि जयने आम्ही सोबत असताना आम्हाला दूर करण्याचे बरेच प्रयत्न केले. गोव्याला जे काही झालं ते त्यांनीच ठरवलं होतं हे पण सांगितलं. संग्रामने गोव्याचा त्या मित्राला सॅमला याविषयी फोन केला तेव्हा त्याने जयचा नवीन अँगल संग्रामला सांगितला. विशेष म्हणजे हे सायलीला देखील माहीत नव्हतं. तो जय संग्रामला आणि सायलीला इमोशनली फुल बनवत होता. इतके दिवस त्या मूर्खाला राग होता. शहरी मुलांवर असं काहीतरी प्रकरण होतं आणि कॅन यू बिलीव्ह मी पण आवडत होती त्याला असं काहीतरी सांगत होता. संग्रामने यावर त्याला कम्फर्ट केल्यावर लगेच माफी मागायला लागला. रश्मीची पण माफी मागतो म्हणाला. यू नो व्हॉट ताई? संग्रामने त्याला माफ केलं. सायलीला सगळे चुका माफ केल्या. तिचं प्रपोज पण ॲक्सेप्ट केलं. म्हणतो तिचं फक्त माझ्यावर प्रेम आहे आणि मला अशाच प्रेमाची गरज आहे. उदासपणे हसत ती म्हणाली. सगळ्यांना माफ केलं, फक्त तुझी चूक विसरू शकत नाहीये हो ना? चूक? ती ओठातल्या ओठात पुटपुटली. मग उठून खिडकीतून दूरवर बघत म्हणाली. ताई काय गंमत आहे ना? हा जो जय आहे तो सायली आणि संग्रामला इमोशनल फुल बनवून त्याचा वेगळाच अजेंडा राबवत होता. संग्राम माझ्या सायलीच्या आणि जयच्या इमोशन वापरून त्याची स्टोरी लिहित होता. सायली जयच्या मदतीने संग्रामचं प्रेम मिळवायचा प्रयत्न करत होती आणि मी मूर्ख जयच्या अजेंड्याच्या टार्गेटवर, संग्रामच्या स्टोरीच्या हिरोईनच्या भूमिकेत, सायलीच्या निशाण्यावर आणि प्रेमात असताना एका अनोळखी टप्प्यावर, एका अनोळखी व्यक्तीच्या सहवासात, निर्वाज्य, तळमळ, निस्वार्थी, अनामिक, जवळीक त्यात गुंतलेली. सगळा गुंता इमोशनल हिडकी नको वाटते ग आता सगळं. ताई, संग्रामच्या सोबतचे क्षण इतके गोड होते पण आता आठवले की वाटतं हे कसं लिहिलं असेल त्याने कथेत. माझा चेहरा तेव्हा निरखत असेल, तो माझा भावना टिपवून घेत असेल. मग त्या क्षणांमध्ये मी एकटीच गुंतले होते का? संग्राम कुठे होता? निशांत आणि निशांतचं हे होता सगळीकडे आणि आमच्यातल्या पर्सनल गप्पा त्या त्याच्या कथेत डायलॉग्स म्हणून उतरत होत्या. ह्याचा विचार करून आता हसू येतं. मूर्ख रश्मी, इमोशनल फुल बॉलिश मिस रश्मी, यू डिझर्व्स दिस, यू डिझर्व्स टू बी अनलव्ड. तिचा आवाज जडावेला होता. रश्मी नको असा विचार करू. मला सांग, तो शुअर आहे सायलीसोबतच्या रिलेशनशिपबाबत? तिचं त्याच्यावर प्रेम होतंच ग. तिच्या प्रेमाच्या बाबतीत तो काय? मी पण अगदी शुअर आहे. अभय म्हणत होता की माझ्या डिवोर्सचं प्रकरण पूर्ण होऊन आमचं लग्न होत नाही तोपर्यंत तो त्याच्या घरी सांगू शकत नव्हता तुमच्या प्रेमाबद्दल. हे खरंय का? मनात कधीपासून दडून बसलेला प्रश्न विचारल्याशिवाय रीमाला राहावलंच नाही. त्याच्या आईला हे पटणार नाही असं त्यांचं मत होतं. आणि खरं सांगू ताई, हे त्यांचं मत गोव्याला ऐकल्यावर माझं काळीज तिडतीड तुटलं होतं आणि ती पुन्हा बेडवर येऊन रीमाच्या कुशीत डोकं ठेवून झोपली. रश्मी, मला का असं वाटतंय की माझ्यामुळे तुमचं ब्रेकअप झालंय? खूप खूप गिल्टी फील होते ग मला. तिला हलकेच थोपटत पाणावलेले डोळे पुसत ती म्हणाली. ताई, अजिबात नाही. हे जे सगळं झालंय त्याला बरीच कारण आहे आणि ते मी तुला सांगितले. त्यामुळे हा विचार करूच नको प्लीज. जे झालं ते झालं. आय मीन हॅपी विथ हिज डिसिजन. जयला पण माफ केलंय मी. मला आता प्रेम ह्या शब्दाचीच भीती वाटायला लागलीये. मी नाही कुणावर प्रेम करू शकत आणि ते निभवू पण नेऊ शकत नाही. सो मॅटर क्लोज. मग पुढे? आय मीन तिला नात्यामध्ये पराभूत झालेलं पाहून रीमाला खूप वाईट वाटत होतं. पुढे बघायचं सोडून दिल मी आता. फक्त हा प्रोजेक्ट बस. रश्मी, कबीर, आय मीन म्हणजे मला असं म्हणायचं की जर ताई काहीच म्हणू नको. मी 1000 वेळा सांगितले मला कबीरच्या आयुष्यात आणि त्याला माझ्या आयुष्यात अजिबात जागा नाहीये. आणि असं कसं कंपल्शन नाहीये ना की रिलेशनशिपमध्ये असायलाच हवं. रश्मी, कंपल्शन नाही ग. पण तू जे सांगितलं त्यावर आम्हाला म्हणजे अभय
मला आणि तनू प्रियाला असं वाटतं की तो तुझ्या प्रेमात होता आणि तू जेव्हा जेव्हा त्या हळुवारपणे थोडंसं काळीज ओतून कबीर बोलतेस ना तेव्हा ते ऐकून असं वाटतं की तू फक्त त्याचंच नाव घेत राहावं. ताई, ते कधीच होणार नाही. हे बघ मी किती खुश आहे आणि हा एकटेपणा वाईट नाहीये. तो डिझर्व्स करते मी. मला नकोय कुणीच. सी सी मी अगदी स्टॅच्यू झालीये. नो मोमेंट. एकदम स्टॅच्यू. ताई, ह्या स्टॅच्यूला काहीच इमोशनल नाहीये. त्याला काहीच त्रास होत नाही. फक्त स्टॅच्यू म्हणायचं आणि दूर निघून जायचं. हा स्टॅच्यू काहीच प्रश्न विचारणार नाही. त्याला कोणाच्या सोबतीची गरज नाहीये. तो वाट बघणार नाही, आठवण काढणार नाही. जस्ट स्टॅच्यू. ती रीमाला घट्ट मिठी मारून रडायला लागली. रीमाला ह्या शब्द बोलण्याचा अर्थ जरी कळत नसला तरी तिला तिच्या आसपासची भाषा तिला कळत होती. तिच्या केसांवरून हात फिरवत ती बराच वेळ तिला शांत करत राहिली. कुणाचं तरी आठवण बनवून डोळ्यात येणाऱ्या आसवांना स्टॅच्यू करता येऊ शकत नाही.